सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, तू जो सिंहासनारूढ आहेस, आकाश जे तुझं सिंहासन आणि पृथ्वी हे तुझं पदासन. प्रभू, तुझ्या गौरवी सेवा कार्याला आणि प्रभू तू आपला एकुलता एक पुत्र आम्हाला देऊन केलेल्या प्रेमाला आज पुन्हा सकाळी आम्ही आठवण करतो आणि आम्ही सर्व स्तवन करीत, गीत गात, डप, सारंगी, झांजा वाजवीत तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार आम्ही येतो. आम्हाला तुझी कृपा, तुझा अनुग्रह नव्याने तू दे. आजच्या भक्तीचा ताबा तू घे परमेश्वरा व या गौरवी सेवा कार्याचा भाग होऊन तुझं स्तवन करण्यासाठी आज सकाळी पुन्हा एक वार आम्हाला संधी दे. आम्ही आभार मानित तुझ्या चरणापाशी येतो. या भक्तीमध्ये क्वायरच्या द्वारे होणारी सर्व गीतं प्रभू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझं स्तवन होऊ दे. एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना आजच्या सहभागितेच्याद्वारे तू दे परमेश्वरा. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. वाच्या भक्तीच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच तुझ्या प्रियदासाकडून जे वचन ऐकू त्यानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा आम्हाला दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करूया, प्रभूचा गौरव करूया. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी आपण सर्व मिळून प्रभूची स्तुती आराधना करूया आणि सुंदर गीत आम्ही गातो आहोत. आमच्या सोबत आपण हे गा. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने. घोड़े खाके क्रूस उठा के यीशु ने
सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में आँख की पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में आपकी पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में आपकी पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अविनाशी और अनंत जीवन, धन्य संगति यीशु के साथ, स्वर्ग में धन्य तेरी संतान, पाएंगे यीशु से जलाल ताज। अविनाशी और अनंत जीवन, धन्य संगति यीशु के साथ, स्वर्ग में धन्य तेरी संतान, पाएंगे यीशु से जलाल ताज। अविनाशी और अनंत जीवन, धन्य संगति यीशु के साथ, स्वर्ग में धन्य तेरी संतान, पाएंगे यीशु से जलाल ताज। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। टाळ्यांचा गजर करू आपल्या जिवंत प्रभूची स्तुती आराधना करूया आपण. गीत नंबर 233. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा.
भरपूर तो मती गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी तू माझ स्वीकारिले दाविले प्रेमातरी किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा मोडत असताना मोडला माझा भरू मोडत असताना मोडला माझा भरू तू माझ स्वीकारिले प्रेमे मध्यस्थी करू किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य पावला प्रीतीने स्वीकारिले अयोग्य पावला पापाच्या दरी तुम्ही वर काढिले मला किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा येशील मेघावरी भेटण्या अंतराळी येशील मेघावरी भेटण्या अंतराळी असे आनंदी आनंद तेथे निरंतर आनंद किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा प्राणप्रिया पाहिना जेव्हा तुझ्या सुमुखा मन तळमळते आतुर मी दर्शना किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो अति गुंग करी वर्ण करण्यान पुरे जीवा किती आनंद हा यावेळेस आपण गीत नंबर 27 हे काढूया. विजय संगीत गीत नंबर 27. येशू प्रिय तारका आश्रयाच्या खडका वारा सुटे भोवती लाटाही उसळते.
यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, आपल्या प्रभूला सन्मान देऊ. गीत नंबर 153 यावेळेस आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 153.
उपस्थित पाळक वर्गाला माझी विनंती, कृपया आपण पुढे येऊन बसावत, प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार या सुमधुर गीतांचा गजर करीत तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझा अनुग्रह, तुझी कृपा आम्ही नव्याने मागतो. व ज्या कार्यासाठी तू आम्हाला निवडलं त्या कार्यासाठी तू आम्हाला शक्तीसुद्धा देतोस. आज पुन्हा एक वार आभार उपकार स्तुती करीत पवित्र मंदिरात शब्दात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळण्यासाठी आम्ही जमलेलो असताना आजच्या भक्तीचा ताबा तू घे. याद्वारे तुझं गौरव होऊ दे व जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आणून आजच्या सहभागितेचा आशीर्वाद दे. आज तुझ्या प्रिय दासाकडून पवित्र वचन आम्ही ऐकू, त्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा आम्हाला दे. सोबतच दे बापा, जी मध्यस्थी, उपकार स्तुती आणि विनंत्या रदबदल्या प्रार्थना तुला करू प्रभू, त्या तू स्वर्गीय भंडारातून पूर्णत्वासने प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत. यासाठी स्तोत्रसंहिता 116 हे आपण काढू. स्तोत्रसंहिता 116. मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकार स्तुतीचं हे स्तोत्र आहे. जर मिळालं असेल तर काढून आपल्या जागेवर आपण उभं राहू व जिवंत परमेश्वराला सन्मान देत या स्तोत्रसंहितेचं आळीपाळीने वाचन करूया. पहिलं वचन मी वाचतो आणि मंडळी कृपया दुसऱ्या वचनापासून आपण वाचावे. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझी विनवणी ऐकतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले. परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे, आमचा देव कनवाळू आहे. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. मी अधीरपणे म्हणालो की सर्व माणसे लबाड आहेत. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराचा नावाचा धावा करीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. एकोणीसावं वचन एकत्र वाचू. परमेश्वराच्या घराच्या अंगणात हे यरुशलेमा, तुझ्याकडे ते फेडीन, परमेश्वराचे स्तवन करा. उभे असताना आपला विश्वास आपण जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे.
त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. पुन्हा एक वार आम्ही आमच्या दयाळू प्रभूकडे आळवूया. त्याला विनंती, प्रार्थना आणि रदबदल्या त्याच्यासमोर आम्ही सादर करीत असताना प्रभुदेव बाप आम्हाला त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने नेहमीच भरत आहे. आणि ह्या सर्व कार्यासाठी प्रभूला धन्यवाद असो. संस्थेसाठी SMच्या द्वारे होत असलेल्या सेवा कार्याला प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. अध्यक्ष महोदय, कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त या सगळ्यांना प्रभुदेव बाप आपली कृपा देव. आपल्या सर्व विविध मंडळ्या आहेत, मंडळांमध्ये होणारं सेवा कार्य प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. यासोबतच आपल्या शाळेंसाठी प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची आपण स्तुती करूया. एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शाळेला प्रथम पारितोषिक प्राप्त झालं. त्यापैकी गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा सर्वेक्षण SM मिशन हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय नंदुरबार या विद्यालयाला जिल्हा स्तरावरचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय आणि सामाजिक स्वच्छतेची जाणीव नवीन पिढीमध्ये रुजवावी या उद्देशाने सन 2023-24 या कालावधीसाठी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छ शाळा सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यालयाला जिल्हा स्तरावरचे प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सन्मानचिन्ह व ₹51,000 असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 150 पेक्षा जास्त शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शाळांची निवड पारितोषिकांसाठी करण्यात आली. दिनांक 20 जुलै 2024 रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. डॉक्टर अनिल काकोडकर व अध्यक्ष गांधी रिसर्च फाउंडेशन तसेच अणुशास्त्रज्ञ ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक डॉक्टर सुदर्शन अय्यर आणि विश्वस्त गांधी रिसर्च फाउंडेशन या सर्वांसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. माननीय प्राचार्य नूतन वर्षा वळवे मॅडम, पर्यवेक्षक, त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. प्रभुदेव बाप तुमची सेवा आशीर्वादित करो आणि हे जे गौरवी सेवा कार्य आपण चालवलेलं आहे प्रभुदेव बाप ते अधिक आणि अधिक आशीर्वादित करूया. आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. जुलियाना अक्का आहेत, रयता अक्का आहेत, यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. यासोबतच इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी प्रार्थना करूया. येत्या सप्ताहामध्ये होणाऱ्या इन्स्पेक्शन आणि इतर जे कार्य आहे त्या सगळ्यांसाठी प्रभूकडे कृपा मागूया. या आणि आपल्या मंडळीच्या ज्या नित्य विनंत्या आहेत त्या घेऊन मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू देवबापा, पुन्हा एक वार आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचवितो, कारण की ही सुदिन सकाळ तू आम्हाला दाखवलीस. देवबापा, शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळायचं तुझं पवित्र वचन म्हणतं आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आजच्या दिवसाला ते महत्त्व प्राप्त झालं असा आम्ही विश्वास बाळगतो. आणि याच विश्वासाने देवबापा आज जमलेली सर्व प्रिय मंडळी तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. दयाळू देवबापा, आम्ही उपकार मानण्याचे, आभार आणि उपकार स्तुती करण्याचे खूप सारे विषय तू आम्हाला दिलेले आहेत. त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. सर्वप्रथम आम्ही उपकार स्तुती करतो कारण की आमच्या श्वासामध्ये प्रभू अजूनही श्वास आहे. कारण की प्रभू पुष्कळ लोक आहेत की ज्यांना आजचा दिवस बघण्याची कदाचित संधी मिळाली नसेल, परंतु या भूतलावरती आम्ही जिवंत आहोत, सुखी आणि निरोगी आहोत. प्रभू, त्यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुझी उपकार स्तुती करण्याची आजची ही सुदिन सकाळ आहे. आणि म्हणूनच देवबापा, आम्ही आभार मानित तुझ्या चरणापाशी येतो की तू आजचा दिवस दाखवला. याही पलीकडे देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो की आज आमचं एकत्र मिळणं व तुझी ही सुमधुर गीतं गाणं, पवित्र वचन जे आम्ही वाचलं आणि सोबतच ज्या देवबापा विविध आशीर्वादाने तू आम्हाला भरलंस, त्याची आज उपकार स्तुती नव्याने आम्ही करीत आहोत. दयाळू प्रभू परमेश्वरा, चांगला परिवार, चांगला परिसर आणि चांगलं परिस्थिती व चांगल्या सर्व प्रकारच्या गोष्टी तू आम्हाला पुरवून दिल्यास. आज जगाची परिस्थिती पाहत असता अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि जास्त दूर नाही, अगदी आमच्या जवळच्याही शहरांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक प्रसारक माध्यमांच्या द्वारे परमेश्वरा आमच्या नजरेस ते पडतं
आणि त्या पलीकडे जाऊन आज उपकार स्तुती करतो की एका सुखी ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी तू आम्हाला वसवलेला आहेस. परंतु परमेश्वरा, यामध्ये आम्ही तुझे उपकार विसरू नये यासाठी पुन्हा एक वार तुझ्याकडे आम्ही कृपा मागतो. कारण की आमचे अनेक बंधू आणि भगिनी अशा पूरजन्य परिस्थितीत अडकलेले आहेत. त्यांचं देवबापा तू सहाय्य कर व प्रत्येकाचं तू रक्षण कर. दयाळू प्रभू, आम्ही SAMच्या सेवा कार्यासाठी मोठी उपकार स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण की परमेश्वरा, हॉस्टेलच्या माध्यमाने, शाळेच्या माध्यमाने, सोबतच वैद्यकीय सेवेच्या द्वारे प्रभू तू SAM करून उत्कृष्ट अशी सेवा नेहमीच करून घेत आहेस. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्यांसाठी देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण की प्रभू, एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने, अरे प्रभू, जे ध्येय त्यांनी नजरेसमोर ठेवलंय ते प्रार्थनापूर्वक ठेवलेलं आहे आणि हे प्रार्थनापूर्वक केलेलं कार्य सिद्धीच जातं असा आमचा विश्वास आहे. प्रिय प्रभू, तुझ्या आत्म्याने प्रेरित झालेले मिशनरी तू आम्हाला दिले, यासोबतच तू आम्हाला चांगले पदाधिकारी वर्ग दिलेस. कारण की प्रभू, त्यांचा ध्येय आणि उद्देश केवळ तुझ्या नावाचं गौरव करणं व प्रभू, मत्तयाच्या शेवटल्या अध्यायामध्ये जी मौल्यवान आम्हाला गोष्ट तू करावयास लावली की आम्ही संपूर्ण ठिकाणी जाऊन सुवार्तेची घोषणा करावी आणि ह्या सुवार्तेच्या घोषणेसाठी प्रभू SAMला तू वेळोवेळी संधी देत आहेस व विविध माध्यमाच्या द्वारे ही सुवार्ता सांगितली जात आहे. प्रिय देवबापा, आम्ही आभार मानतो. नुकतंच आम्ही जे ऐकलं व काल जो मोठा सन्मान आमच्या शाळेंचा तू करून घेतला, आमच्या प्राचार्य नूतन वर्षवळवी मॅडम, यासोबतच आमचे पर्यवेक्षक आणि सोबतच सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, सगळ्यांचं देवबापा आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावामध्ये देवबापा या सर्वांना सुरक्षित करतो आणि तुझ्या कृपेचा वर्धहस्त या प्रियजनांवरती सदैव राहावा अशी आम्ही विनंती करतो. तुझं वचन म्हणतं की तुझ्या हाती जे काही काम मिळेल ते आपलं सर्वस्व खर्चून कर. आणि म्हणून देवबापा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये या प्रियजनांच्या हातामध्ये शैक्षणिक सेवा कार्य तू दिलेलं आहेस आणि आपलं सर्वस्व खर्च करून या प्रियजनांनी प्रभू हे मिळवलेलं आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो की ज्या फाउंडेशननी ह्या सर्व कार्याची दखल घेतली व शाळेला रोख रकमेच्या स्वरूपासोबतच जी पारितोषिकं, ट्रॉफीज वगैरे दिल्या, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, हे कामाचं एक प्रकारचं स्वरूप आहे आणि एक प्रकारची पावती आहे की कशा पद्धतीने SAMच्या शाळा ह्या प्रगतीच्या माध्यमाने समाजाला घडवत आहे आणि समाजावरती अतिशय चांगला प्रभाव टाकत आहे. म्हणून देवबापा, अहोरात्र कष्ट करणाऱ्या आमच्या संपूर्ण स्कूल कमिटीसाठी, आमचे प्राचार्य, सर्व प्रकारच्या आमच्या सर्व पर्यवेक्षकांसाठी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मनपूर्वक तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. असंच प्रभू, शाळेची प्रगती होऊ दे. शाळेला विविध माध्यमातून उंच भरारी घेण्यासाठी प्रभू तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह लाभू दे. आम्ही प्रार्थना करतो, या सर्व प्रियजनांची सेवा तू आशीर्वादित कर. कारण प्रभू, आमचा येणारा महाराष्ट्र आणि आमचा प्रिय भारत देश या आमच्या प्रिय शाळांमधून घडणार आहे आणि म्हणूनच देवबापा आमची प्रार्थना आहे, दिलेल्या या संधीबद्दल व सरकार दरबारी ह्या गोष्टीची दखल ज्या ज्या संस्थांनी घेतले त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. व अब्राहमाला जसं म्हटलं की जे तुझं अभिष्ट चिंतितीन मी त्यांचं अभिष्ट करीन आणि जे तुझं अनिष्ट चिंतितीन मी त्यांचं अनिष्ट करीन. प्रभू, SAMचं अभिष्ट चिंतणाऱ्या अशा सर्व लोकांना आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आणून ठेवतो आणि प्रार्थना करतो की त्यांनाही तुझ्या पवित्र वचनात सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद तू द्यावास. सोबतच देवबापा, आमच्या ज्या विविध शाळा आहेत, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमाच्या, प्रायमरी, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि विविध क्षेत्रामध्ये, काही ग्रामीण परिसरात आहे, काही शहरांमध्ये आहे, देवबापा अशा सगळ्यांची आम्ही आठवण करीत प्रार्थना करतो. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांची जडणघडण करत असताना आमच्या सर्व ह्या शैक्षणिक सेवा करणाऱ्या प्रियजनांना तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे. दयाळू देवबापा, आम्ही मंडळांसाठी आभार मानित तुला धन्यवाद देतो. कारण प्रत्येक मंडळीमध्ये तुझं पवित्र वचन गाजवलं जात आहे व मंडळीच्या ज्या सेवा आहेत त्या केल्या जात आहे. संडे स्कूल, महिला मंडळ, तरुण संघ, या सगळ्या गोष्टींना देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवतो व विद्यार्थ्यांची जडणघडण तुझ्या कृपेमध्ये व्हावी, तुझ्या वचनानुसार व्हावी. असं करत असताना आमचे संडे स्कूल आणि आमचं टीनेज ग्रुप, तरुण संघ ह्यांचं तू सहाय्य करता हो. महिला मंडळाच्या द्वारे होत असलेलं अध्ययन प्रभू तू आशीर्वादित कर. मंडळीसाठी चालवण्यात आलेला अभ्यासक्रम व प्रति सायंकाळच्या प्रार्थना देवबापा याद्वारे मंडळीमध्ये आध्यात्मिक आशीर्वाद असू दे. सोबतच देवबापा, आमच्या मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला तुझी कृपा दे. ज्या विश्वासाने आज या पवित्र मंदिरामध्ये ते तुझ्याकडे मागत आहेत त्या विश्वासानुसार तू त्यांना परिचिती यावी यासाठी आपलं उत्तर आणि आपला अनुग्रह दे.
सोबतच दे बाप्पा आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी मागतो. येत्या सप्ताहामध्ये होणारं जे इन्स्पेक्शन कार्य आहे परमेश्वरा, ते तू आपल्या हातामध्ये घे, ते तू सिद्धीस जाऊ दे. व जे सेवा कार्य या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध व अतिशय चांगल्या रीतीने चाललेलं आहे प्रभू, त्याची दखल घेऊन सर्व गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या व्हाव्या ह्यासाठी तुझी कृपा दे. या शाळेचा भाग म्हणून सेवा करत असताना प्रत्येक संस्थेच्या कर्मचाऱ्याला दे बाप्पा तुझी कृपा दे. जी संसाधनं तू दिलीस आणि जी व्यवस्था तू दिलीस त्यासाठी आम्ही आभार मानतो, प्रार्थना करतो. सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचा दे बाप्पा तू सहाय्य करतावं व होणारं जे इन्स्पेक्शन कार्य आहे ते संपन्न व्हावं, सिद्धीस जावं आणि प्रभू त्याद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव व्हावं अशी कृपा तू दे. आमच्या हॉस्टेल्ससाठी आणि हॉस्टेल व्यवस्थापनासाठी प्रार्थना आहेत. आमचे सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी प्रिय दे बाप्पा, या सगळ्यांसाठी आम्ही मागतो, कारण की अहोरात्र हे प्रियजन सेवा करीत आहे, विद्यार्थ्यांना घडवीत आहे. आणि विद्यार्थ्यांना घडवीत असताना आमचं बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल आणि त्या सर्व ठिकाणी सेवा करणारे कर्मचारी आणि विद्यार्थी प्रिय दे बाप्पा, पाणी पावसाचं विद्यार्थ्यांचं तू रक्षण कर, साथीच्या आजारांपासून सांभाळ व जे प्रियजन त्या ठिकाणी आपली सेवा देत आहेत त्या सगळ्यांची सेवा प्रभू आशीर्वादित कर. आमच्या शिकणाऱ्या सर्व प्रिय लेकरांसाठी आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार दे बाप्पा तुझ्याकडे कृपा मागतो, अनुग्रह मागतो व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित व्हावं असं तू होऊ दे. आम्ही अभिषेक व्याससाठी आभार मानतो, त्याचं येणं आशीर्वादित केलं, त्याच्या प्रवासात तू त्याच्यासोबत होतास म्हणून आम्ही आभार मानतो. सोबतच दे बाप्पा आम्ही जोशुआ यांची आठवण करतो, तू त्यांच्यासोबत आहेस, त्यांचं तेथील वास्तव्य आणि त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. सोबतच बंधू सायमन, त्यांचं तेथील वास्तव्य सेवा कार्य आशीर्वादाचं कर. आम्ही दे बाप्पा रोलन ओस्कारसन आणि त्यांच्या परिवारासाठी देखील प्रार्थना करतो, त्या सर्व परिवारांना तू सहाय्य कर. सोबतच बंधू मदन वळवी आहेत, त्यांच्याही सेवा कार्याची आम्ही आठवण करतो. डॉक्टर वॉल्टा सोबतच सोलवी आहेत, त्यांचीही आम्ही आठवण करतो. प्रिय प्रभू, आमच्या प्रार्थना त्यांच्यासोबत नेहमीच आहे व या प्रियजनांचं सेवा कार्य अधिक आशीर्वादाचं कर. प्रिय प्रभू, आमच्या आजारी प्रियांसाठी नेहमीच आम्ही मागत आहोत आणि आज सकाळी देखील आम्ही मागतो. आम्ही दे बाप्पा ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा, सोबतच सुरेश ठाकूर, अशोक शिंपी, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे यांच्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभूजी, तू या प्रियजनांना स्पर्श कर, आपलं आरोग्य तू त्यांना दे. सोबतच वृद्धापकाळामध्ये असलेले आमचे प्रियजन नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, रोबेन गारती, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरेंड डी एम पाटील पाळकसाहेब, सोबतच पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी यासोबतच मंडळीतल्या अनेक आमच्या वृद्ध मातापित्यांसाठीच्या प्रार्थना आहेत. प्रिय दे बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर, आपला अनुग्रह दे आणि त्यांच्या या वृद्धापकाळाच्या जीवनामध्ये त्यांची काळजी घेत असताना घरातल्यांनाही त्यांची शुश्रूषा करण्यासाठी तुझी कृपा दे. जुलियाना अक्कासाठी आम्ही प्रार्थना करतो, ज्या ट्रीटमेंटमधून त्या जात आहेत त्या ट्रीटमेंटमध्ये तू त्यांना शक्ती द्यावीस, बळ द्यावंस आणि आरोग्य द्यावंस. कारण दे बाप्पा, वधस्तंभावरती तू आम्हासाठी प्राण अर्पण केला व तुझ्या रक्ताच्या द्वारे तू आम्हास आरोग्य विदित केलंस. आणि म्हणूनच प्रभू दे बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो की आजारी प्रियांना तुझं आरोग्य लाभू दे. सोबतच आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आमच्या प्रिय देशावरती अशीच तुझी कृपा आणि अनुग्रह असू दे. आमची प्रार्थना आहे सर्व प्रकारची पूरजन्य परिस्थिती, सोबतच विविध जे नैसर्गिक आपत्ती आहे त्यापासून आमच्या देशाचं रक्षण कर. आमचे माननीय पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो की ही व्यवस्था सांभाळणं मोठं आणि अवघड काम आहे, परंतु ते सिद्धीस जाण्यासाठी तुझा अनुग्रह असू दे. आमच्या प्रिय महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंत्रिमंडळासाठी, आमचं प्रिय नंदुरबार शहर, आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गांसाठी पुन्हा एक वार दे बाप्पा आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. प्रिय प्रभू, आमच्या जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची गरज आहे. आम्हाला तू पाऊस द्यावास व आमच्या डॅमला पुष्कळ पाणी असावं, जेणेकरून पुढे जाऊन कसल्याही प्रकारची कोरड अशी पडू नये, तर आम्हाला मुबलक पाणी मिळावं व दुष्काळजन्य परिस्थिती होऊ नये अशी तू कृपा असू दे. सोबतच शेतकऱ्यांनी आपलं पीक पेरलेलं आहे, दुबार पेरणीचं संकट कोणाही शेतकऱ्यावरती परमेश्वरा तू येऊ देऊ नकोस. कारण की प्रभू, आम्ही कृषीप्रधान अशा देशात आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांचं मोल जाणतो. तुझी कृपा असू दे. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो सीमेवरील जवानांना तुझा अनुग्रह लाभू दे व त्यांचं देशाप्रती असलेलं सेवा कार्य तू आशीर्वादाचं असं कर. सोबतच दे बापा, आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. काही लेकरं
वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ॲडमिशन घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचे ॲडमिशन्स विविध क्षेत्रामधली तू आशीर्वादित कर. जी आमची प्रिय लेकरं नंदुरबार सोडून वेगवेगळ्या शहरांमध्ये आपलं शिक्षण करीत आहे, त्यांचं शैक्षणिक जीवन आणि सेवा कार्य दे बापा तू आशीर्वादित कर. जी प्रिय लेकरं या ठिकाणी आपलं शिक्षण घेत आहे, त्यांचं शैक्षणिक जीवन आणि सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादाचं कर व त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. दयाळू दे बापा, आज आम्ही तुझ्या पवित्र वचनातून अखंड परिपूर्णतेबद्दल शिकून घेणार आहोत आणि ते समजण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळी तू आम्हाला द्यावीस. आज तुझ्या प्रिय दासाकडून रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांकडून आम्ही पवित्र वचन ऐकू. ते वचन आमच्यासाठी आत्मा आणि जीवन कर व त्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी व याकोब आम्हाला नेमकं काय सांगतो ते समजून घेण्यासाठी तुझी कृपा असू दे. बोलत असताना त्यांना लागणारी शक्ती तू आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव. सोबतच ह्याचं प्रक्षेपण होत असताना सर्व तांत्रिक अडचणींपासून व जे काही या ठिकाणी इलेक्ट्रिक साधनं आहेत त्या सगळ्यांना दे बापा आम्ही प्रार्थना करतो व्यवस्थित होऊन आजच्या होणाऱ्या वचनाची सेवा व आजचे आमचं एकत्र मिळणं व भक्ती करणं प्रभू तुझ्या गौरवाचं असू दे, आशीर्वादित होऊ दे. पुन्हा एक वार दे बापा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो व शाळेला दिलेल्या मोठ्या सन्मानासाठी व तू केलेल्या या गौरवी कार्यासाठी पुन्हा एक वार तुला उंचवितो. सारा आदर मान महिमा दयाळू परमेश्वरा तुला आम्ही देतो व आजच्या भक्तीला पुन्हा एक वार तुझी शक्ती मागतो, कृपा मागतो. तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. यासाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 141 यावेळेस आपण काढूया. पुरवठा करणारा प्रभू हर्षाने चालावे प्रभु
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे कृपया आपण सुचवा. आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. आपण पुढे येऊ शकता किंवा जागेवर उभं राहू शकता. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे आज प्रथम चेतन मोजेस या लहान लेकराचा वाढदिवस आहे. सोमवारी कनया माने, मंगळवारी दयामणी गायकवाड सिस्टर आणि श्वेता कदम, बुधवारी रोजलिन यंगड, गौरव त्रिभुवन, मेरी देशपांडे आणि डॉक्टर रिचर्ड दिनाकरन, गुरुवारी दीपक वसावे आणि शनिवारी करुणा जयकर पाडवी या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला हार्दिक शुभेच्छा. दानार्पण व वाढदिवसाच्या या प्रार्थनेसाठी मी सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे. कृपया आपण पुढे येऊन दानार्पणासाठी व वाढदिवसांसाठी प्रार्थना करावी. मनीष एल पाडवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. ते उपकार स्तुतीचं दान मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. प्रार्थना करू आपण. सर्व विश्वाच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत परमेश्वरा, आज आम्ही पुन्हा एक वार तुला या प्रभुवाराबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो की हा दिवस पाहण्याची संधी तू आम्हाला दिली. परमेश्वर पित्या, आज सकाळी आम्ही तुझे आभार मानतो कारण तुझी दया आमच्यावर विपुल तू केलीस आणि तू आम्हाला प्रभू ही भक्ती आराधना करण्याची सुसंधी दिली. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज आम्ही तुझ्या चरणापाशी लीन नम्र अंतकरणाने येतो आणि तुला उंचावितो, स्तवितो, कारण तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, पावित्र्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करावी अशी आमची योग्यता आणि पात्रता नाही, कारण तू अति पवित्र, अतिश्रेष्ठ देव आहे. परंतु आम्हासारख्या पतित मानवांना देवापायी यासाठी तू योग्य बनवतोस आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताखाली तू आम्हाला आणून लपवतोस. तुझा आभार मानतो. आणि म्हणून प्रभू, आज सकाळी पुन्हा एक वार या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या लेकरांनी, तुझ्या भक्तगणांनी, या सर्व विश्वासणाऱ्यांनी क्वायर्सचं जे स्तुती आराधना गायलेली आहे प्रभू, ती तू मान्य केलीस. तुझा आभार मानतो. आणि प्रभू, आज सकाळी पुन्हा आमच्या ओठांचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करतो. तू आमच्यावर केलेल्या उपकारांबद्दल, दिलेल्या आरोग्याबद्दल आणि जो थोडा अल्पसा पाऊस आम्हाला दिला त्याहीबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आजूबाजूला भरपूर पर्जन्य आहे आणि आम्हालाही तू देशील या विश्वासाने आम्ही पुन्हा तुझी स्तुती करतो. या भक्ती मंदिरामध्ये आज तुझी आराधना आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करत असताना हे परमेश्वर पित्या, तुझा आदर आणि आम्ही सन्मान आम्ही करतो. प्रभू, आज आम्ही तुझ्यावर प्रीती करत आहोत हे प्रगट करण्यासाठी आम्ही तुझ्या आज्ञा पाळत आहोत. कारण तू म्हटलेला आहे की ज्या माझ्या आज्ञा आहेत त्या जो पाळतो तो माझ्यावर प्रीती करतो. आणि म्हणून प्रभू, तुझ्यावर प्रीती करणारे लोक तुला देण्यासाठी तू दिलेली आज्ञा पाळतात आणि त्या आज्ञेचा पाळण्यामुळं जो आशीर्वाद आहे त्या सर्वांचा अनुभव तू प्रत्येकाला दिलास. तुझा आभार मानतो. आणि म्हणून मलाकी 3:10 म्हटल्याप्रमाणे तुम्ही आपल्या उत्पन्नाचा सर्व दशांश भांडारात आणा. आणि प्रभू, आज आम्ही तुझा आभार मानतो. विश्वासाने प्रभू, हे प्रिय लोक तुझ्या भांडारामध्ये आपल्या उत्पन्नाचा, नोकरीचा आणि सर्वस्वचा दशांश तुला देत आहे. तुझा आभार मानतो. आणि म्हणून ज्या प्रियांनी हा दशांश तुला अर्पण केलेला आहे, ज्यांनी उपकार स्तुती अर्पण केलेले आहे, ज्यांनी प्रभू वेगळ्या प्रकारची देणगी तुला या भांडारामध्ये सादर केलेली आहे, आम्ही ही सर्व दानार्पणं तुझ्या चरणापाशी अर्पण करतो. त्याचा तू स्वीकार कर. आणि ज्या प्रियांनी दिलेला आहे त्यांच्या कमाईला, त्यांच्या नोकरी व्यवसायाला, त्यांच्या घरादारांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो कारण आम्हाला तुझ्यापासून घेण्यापेक्षा देण्यामध्ये खरा आनंद आहे, धन्यता आहे. आणि म्हणून त्याची प्राप्ती आम्हाला होते. आम्ही स्वसंतोषाने आम्ही तुला देत राहावं, तुला प्रसन्न करावं अशी कृपा तू होते. आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. या भक्ती मंदिरात जे आम्ही आलेलो आहोत तो आम्हाला आशीर्वादाने भर. खास करून आम्ही जे प्रिय लोक ज्यांच्या जन्मदिवस आहेत
त्यांची आठवण करतो की प्रभू या जन्मदिवसाप्रित्यर्थ प्रथम चेतन मोजेस कन्हैया माने, दयामणी गायकवाड, श्वेता कदम, रोजली नेंगड, गौरव त्रिभुवन, मेरी देशपांडे, रिचर्ड दिनाकरन, दीपक वसावे, करुणा जयकर पाडवी, या सर्वांची आम्ही तुझ्याकडं प्रार्थनेत आठवण करतो की यांच्या जन्मदिवस या वाढदिवसानिमित्ताने तू त्यांना दीर्घायू कर, आशीर्वादित कर आणि हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी आरोग्यदायी आशीर्वादित कर. आणि प्रभू त्यांचा हात धरून तू चालव. या प्रत्येकाच्या जीवनाकडून तू उंचावीला जा, गौरवला जा आणि या जन्मदिनाचा आनंद त्यांच्यासाठी बहुगुणित होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो खास करून शैलेश गावित या आमच्या बंधूसाठी. त्यांची एन्जिओग्राफी आहे आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांना स्पर्श कर, तू आरोग्य दे आणि यामधून त्यांना लवकर बरं कर. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातात सोपवत असताना जे वचन तुझ्या दासाकडून आमच्यापर्यंत येणार आहे ते आमच्यासाठी आत्मा आणि जीवन होऊ दे. आणि होऊ दे की प्रभू आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन दे. पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा तुझ्या दासाला दे आणि त्यांच्या मुखावर तू प्रभू पहारा ठेव. आणि प्रभू ते संपूर्ण वचन आमच्या जीवनात कार्यकारी असं होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सप्ताहभरासाठी सूचना आहे ते येण्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सायंकाळचं जे प्रार्थना मनन आहे ते सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये चर्चमध्ये घेण्यात येईल. आपण येऊ शकता किंवा ऑनलाईन या सभेचा लाभ घेऊ शकता. बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब हे अध्ययन घेतील. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. दिनांक 28 जुलै 2024 म्हणजे येत्या रविवारी वचनाची सेवा रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब हे करतील. आज चर्च सुटल्यानंतर तरुण संघाच्या लेकरांनी थोडा वेळ चर्चमध्ये थांबायचं आहे, तर चर्च सुटल्यानंतर तरुण संघाची लेकरं या ठिकाणी थांबतील. आज सकाळच्या या सुंदरशा समयामध्ये आम्ही देवाच्या पवित्र वचनातून अखंड परिपूर्णतेचा जो मार्ग आहे याकोबाच्या पत्रामध्ये जो सांगितला आहे त्याविषयी पवित्र वचन ऐकणार आहोत. आणि आज वचनाची सेवा आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब हे करणार आहेत. पाळकसाहेब वचनाच्या सेवेसाठी मी आपणाला सर्वांच्या वतीने आमंत्रित करतो. आणि पाळकसाहेब पुढे येण्याच्या अगोदर मी आजचा शास्त्र भाग वाचतो. याकोबाचं पत्र 1 अध्याय आपण काढू आणि 1 ते 8 वचन. पहिल्या अध्यायाचं 1 ते 8 वचन. 12 वंशातील पांगलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो.
समस्त मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मिळो. आजचा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखविला, त्याबद्दल त्या देवाला धन्यवाद. आज ज्या विषयावर आपण थोडं चिंतन मनन करणार आहोत, हा व्यावहारिक उपदेश आपण म्हणतो. आपल्या जीवनासंबंधी, आपल्या कारभारासंबंधी, आपल्या वैयक्तिक आध्यात्मिक काही वाढीसंबंधी, विकासासंबंधी काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला व्यवहारामध्ये उतरवल्या पाहिजे, आणल्या पाहिजे आणि तसे करण्यासाठी ते शिकल्या पाहिजे. याकोबाचं पत्र हे व्यावहारिक पत्र आहे. नवीन कराराच्या प्रमाणित ग्रंथसंपदेमध्ये हे शब्द मी वारंवार वापरून आपल्याला काही माहिती पण देत आहे की प्रमाणित ग्रंथसंपदा, द कॅनॉनिकल ऑर्डर ऑफ द न्यू टेस्टमेंट असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मत्तय ते प्रगटीकरण ही 27 पुस्तके त्यामध्ये मोडतात. परंतु कालगणना आधारित प्रमाणित ग्रंथ असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द न्यू टेस्टमेंट बुक्स असं त्याचा अर्थ आहे. एक आहे प्रमाणित इसवी सन 397 ट्युनिशियाच्या कार्थेजमध्ये, आफ्रिका खंडामध्ये ज्या 27 पुस्तकांना सर्व जगाच्या आपल्या विश्वधर्मगुरूंनी मान्यता दिली, चाचणी करून ते तपासून सांगितलं की हे देवाचं वचन आहे, त्याला कॅनॉनिकल ऑर्डर म्हणतो आपण. प्रमाणित ग्रंथसंपदा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ग्रंथसंपदा म्हणजे कालगणनेनुसार लिहिण्यात आलेली पुस्तके, पत्रे. याच्यात थोडा फरक आहे आणि म्हणून तो समजून घेत असताना याकोबाचं पत्र हे पहिलं पुस्तक नवीन कराराचं कालगणनेनुसार आहे. कॅनॉनिकल ऑर्डरमध्ये नाही, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये येतं. याकोबाने हे पत्र 45 ते 50 या सालादरम्यान लिहिलं. म्हणून जेव्हा आपण असा विचार करतो की मी काय वाचन करू, कसं वाचन करू, नवा करार मला कसा समजेल, तर आपली उडी मत्तयाच्या शुभवर्तमानावर येते, नाही तर प्रेषितांची कृत्ये किंवा रोमकारासपत्र किंवा सरळ प्रगटीकरण. परंतु जाणकार, समजूतदार, पुढे वाढू इच्छिणारे, विश्वासणारे असा दुहेरी विचार करतात की काय मी कॅनॉनिकल ऑर्डर त्याच्याने जाऊ, 3 शुभवर्तमाने पहिले वाचू, मत्ते, मार्क, लूक, ज्याला सिनॉप्टिक्स म्हणतो आपण, समदृशी. योहान वेगळा आहे, तो सर्वात शेवटी लेखक आहे. त्या दरम्यान प्रेषितांचे कृत्ये, त्याला जोडून लुकाचं शुभवर्तमान, ही 2 पुस्तके, पौलाची 13 पत्रे, वैयक्तिक पत्रे, असं आपल्याला संचाने जावं लागतं. त्यातल्या त्यात मग जेव्हा कालगणनेनुसार आहे तर पौलाची पत्रे पाहताना पहिलं पत्र गलतीकरास पत्र आहे, जेव्हा की कॅनॉनिकल ऑर्डरमध्ये आपल्याला रोमकरास पत्र आहे. हे लक्षात ठेवावं लागतं. म्हणून नुसतं वाचन करायचं असेल तर तुम्ही प्रमाणित ग्रंथसंपदेने पण जाऊ शकता, ते पण चांगलं आहे. परंतु जर काही अध्ययन करायचं असेल, काही विचार करायचा असेल तर तुम्हाला ऐतिहासिक कालगणना, त्यानुसार लिहिण्यात आलेली पुस्तके यांचा विचार करावा लागतो. जुन्या करारामध्ये पहिल्या 5 पुस्तकांना ग्रंथपंचक असं म्हणतात, मोशेचे नियमशास्त्र. आणि नवीन करारामध्ये याकोबाच्या पुस्तकाला याकोबाचं नियमशास्त्र असं म्हटलेलं आहे. हे होण्याचं कारण काय आहे ते एक छोटंसं होतं की मंडळी स्थापन झाली होती, शिष्य पांगत चालले होते, थोड्याफार मोठा एक छोटा त्या प्रादेशिक छळाला लोक तोंड देत होते. अशा वेळी शुभवर्तमाने अस्तित्वात नव्हती, पौलाचे ग्रंथ अस्तित्वात नव्हते, तर मंडळीचं ख्रिस्ती जीवन, व्यावहारिक जीवन कसं असावं यासंबंधी विचार आला. आणि त्या विचाराला धरून या संपूर्ण प्रारंभिक मंडळांचा अध्यक्ष हा याकोब होता. त्याने असं ठरवलं की मी त्यांना काही व्यावहारिक उपदेश आणि सूचना, काही नियम मी त्यांना लिहितो. आणि म्हणून मग त्याने हे पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्याने व्यवहारामध्ये ख्रिस्ती आचरण कसं असावं याबद्दल मार्गदर्शन केलं. ही बातमी जेव्हा कळली, देवाच्या लोकांपर्यंत थोडा आधार झाला. त्यामुळे पुढे देवाने पौलाला
त्या काळामध्ये पाचारण केलं होतं. 35मध्ये इसवी सनाच्या पौलाचं पाचारण झालं. 45मध्ये तो सेवा कार्याला आला. याकोबाच्या पत्रानंतर तो प्रवास करत असताना त्याने पत्रे लिहायला सुरुवात केली आणि त्या दरम्यान मग त्याने गलतीकारास पत्र लिहिलं. म्हणून नियमशास्त्र समजून घ्यायचं असेल तर पहिले याकोबाचं पत्र आणि नंतर गलतीकाराचं पत्र वाचावं लागतं. कारण गलतीकाराचं पत्र विश्लेषण आहे नियमशास्त्राचं. याकोब व्यावहारिक ज्ञान देतो, जेव्हा गलतीकाराचं पत्र म्हणजे पाऊल हे विश्लेषण देतो. आणि यावर मग सविस्तर काही माहिती आपल्याला इब्री कराराच्या पत्रात सापडते. गलतीकाराच्या पत्राला जुन्या कराराप्रमाणे नव्या करारातील लेवीचं पुस्तक असं संबोधलं जातं. इब्री कराराच्या पत्राला लेवीचं पुस्तक समजलं जातं. म्हणून जेव्हा आपण ग्रंथ वाचतो, पुस्तके वाचतो, तर त्याची जडणघडण समजणे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे पवित्र शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापक जे आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की मंडळांना ही प्रारंभिक पायाभूत माहिती देऊन त्यांच्या विश्वासामध्ये त्यांना मजबूत करता यावं. की उद्या उठून समजा कोणी आला, प्रचारक असं म्हणतो, आज आपण नवीन करारातल्या पहिल्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. माझी माहिती जी आहे त्याप्रमाणे 99पेक्षा जास्त लोक 100 हे मत्तायाचं पुस्तक उघडतील आणि तो शिक्षक प्रचारक हा याकोबाचं पत्र उघडेल आणि तुम्ही गोंधळून जाल, म्हणाल आम्हाला तर सांगितलं की मत्ताय पहिलं पुस्तक आहे आणि तुम्ही कसं काय सांगता की याकोब पहिले आहे. त्याचं कारण काय की एका बाजूला ढोबळ माहिती ही बरोबर आहे की मत्ताय ते प्रगटीकरण 27 पुस्तक आहे, परंतु दुसरं विश्लेषणात्मक माहिती जी आहे ती या प्रकारची असते. सर्वसाधारण अनुयायी ख्रिस्ती विश्वासणारा सहसा मत्तायापासून जातो, हरकत नाही, ते पण बरोबर आहे. पण जे थोडा अभ्यास करू इच्छितात, माहिती संपादन करू इच्छितात, ते थोड्या वेगळ्या मार्गाने जातात आणि सत्याचा शोध घेतात. दोघंही बरोबर आहेत, फक्त पद्धती कोणत्या आहेत यावर आपलं सर्व अवलंबून राहतो. म्हणून याकोबाकडे बघताना काही गोष्टी त्याच्या आपण पहिले समजून घेतल्या पाहिजे. ही पुस्तकाची प्रस्तावना दिल्यावर थोडक्यामध्ये मी लेखक जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा समजून घ्या. अनेक याकोब झाले आहेत जुना आणि नव्या करारामध्ये. हा याकोब जो आहे हा येशू ख्रिस्ताचा मोठा भाऊ आहे. तुम्हाला ठाऊक असेल 7 भाऊ बहिणी येशू ख्रिस्ताला होत्या. त्यापैकी याकोब हा येशूपेक्षा मोठा होता. म्हणून हा याकोब जो लेखक आहे हा योसेफाचा पुत्र याकोब आहे. जब्दीचा नाही, अल्फीचा पण नाही. मत्ताय किंवा शुभवर्तमानामध्ये विशेषतः 3 शुभवर्तमानामध्ये याकोबाचा उल्लेख आलेला आहे, तर त्यामध्ये 2 अजून आहेत. जब्दीचा पण नाही, अल्फीचा पुत्र पण याकोब नाही. हा आहे योसेफाचा पुत्र, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा भाऊ. याला देवाने पाचारण केलं आणि तो मंडळांचा जेव्हा प्रमुख झाला तेव्हा त्याने ही पत्र लिहिले. त्याला दुसऱ्या नावाने ओळखलं जात होतं, युस्तुस किंवा जस्ट किंवा न्यायी, चांगला, मोठ्या मनाचा, धर्म आणि देवभिरू असा मनुष्य. दुसऱ्या कोणाला हे नाव म्हणजे उपनाव दिलं नाही. जस्ट किंवा युस्तुस हे नाव फक्त याकोबाला देण्यात आलं. तिसरी त्याची महत्वाची गोष्ट आहे की तो अत्यंत प्रार्थनाशील होता आणि त्या संबंधात परंपरा अशी सांगते की याकोब गुडघ्यांवर सतत प्रार्थना करणाऱ्यांपैकी एक शिष्य झाला. आणि परंपरा अशी सांगते की त्याचे गुडघे हे उंटांच्या गुडघ्यासारखे गठ्ठे झालेले होते, रद्दड झालेले होते. इतका वेळ तो प्रार्थनेत घालवत होता की त्याच्या गुडघ्यांना ते गट्टे पडलेले होते. आणि म्हणून त्याची ओळख त्या पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये याकोब म्हणजे आमचा धर्मप्रांत प्रमुख किंवा येशूचा प्रेषित याकोब किंवा मोठा बंधू याकोब हा कोण, तर त्याच्या संबंधी असं म्हटलं जात होतं की तो ज्याच्या गुडघ्यांना उंटासारखे गट्टे पडलेले आहेत असा. त्याची पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने हे पत्र 45-50 मध्ये जेव्हा लिहिलं तेव्हा त्याचा छळ झाला. छळ होताना त्याला
यहुद्यांनी, शास्त्री, परुषी आणि सानहेद्रीनने त्याला वरती मंदिराच्या वर गच्चीवर उभं केलं आणि तेथून खाली फेकून दिलं की तुला जर वाचवायचं असेल तर बघूया मशिया तुला वाचवतो का. तो खाली आदळल्यामुळे तो जखमी झाला पण मेला नाही. आणि तो जखमी अवस्थेमध्ये गुडघ्यावर टेकून त्याने मोठ्याने प्रार्थना केली की हे प्रभू, तू ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. तो मेला नाही हे बघून मारेकऱ्यांनी लोखंडाच्या कांबींनी, दांड्यांनी त्याला जीवे मारले. ही घटना घडल्यानंतर आपल्याला दिसतं की याकोब ज्याबद्दल बोलतोय, ज्या सहनशीलतेबद्दल बोलतोय, ज्या त्रासाबद्दल बोलतोय, ज्या परीक्षांबद्दल बोलतोय, ते त्याच्या जीवनामध्ये त्याने अनुभवलं होतं. आणि म्हणून आज मंडळांमध्ये याकोबाला किंवा जेम्सला फार मोठा मान आहे. तो कुशल कर्मचाऱ्यांचा, अनेक प्रकारच्या कौशल्य संपन्न लोकांचा रक्षक आहे असं मानतात. त्याची संख्या 3 आहे. 3 म्हणजे पूर्णता. आणि म्हणून आज जो आपण थोडा वेळ चिंतन मननासाठी विषय घेतला आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला वाढत जाऊन आपल्याला अखंड परिपूर्णता प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्याला देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनांच्या द्वारे, त्याच्या आशीर्वादाने, कृपेने ही अखंड परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करतो, शेवटपर्यंत मदत करतो. रूपरेषा अशी आहे आजच्या 1 ते 8 वचनांची. 1 आणि 2 वचनांमध्ये तो म्हणतो ज्या नानाविध परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्ही काय करा, आनंद करा. वचने 1 आणि 2. 3 आणि 4 मध्ये तो म्हणतो तुम्हाला संकटे येतात, तुमच्या कसोट्या होतात, तुम्ही काय करा, धीर धरा. तिसरी गोष्ट तो सांगतो, आनंद करत असताना, धीर धरत असताना आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला वरून येणाऱ्या शहाणपणाची आवश्यकता असते. आता व्यावहारिक शहाणपण आहे, जगिक शहाणपण आहे, समाजाने दिलेलं शहाणपण आहे, कुटुंबांनी दिलेलं शहाणपण आहे. तसं देवाचं वरून येणारं सुद्धा शहाणपण आहे. द विजडम दॅट कम्स फ्रॉम अबव. There is a wisdom in this world. There is a wisdom in the education. There is a wisdom in the society and culture. There is wisdom in the family. There is a personal perception of wisdom in every one of us. But James is talking about wisdom that comes from above, from God, the Father of lights, who endows his wisdom on his people. तो आपल्याला हे शहाणपण देतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून ते आपण प्राप्त करायचं आहे. पण जर प्राप्त करायचं आहे तर हे शहाणपण जे वरून उतरतं ते प्रार्थनाच्या द्वारे प्राप्त होतं असं त्याचं म्हणणं आहे. आणि सारांशात्मक तो जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतो की आपण जो विश्वास बाळगला, जी मजल मारली, जे आपण येथपर्यंत पोहोचलो, आपल्या विश्वासावर हल्ला होईल. आपल्या विश्वासावर हल्ला होईल. विश्वासावर हल्ला होईल. मी बोलेल त्याच्याबद्दल. आपल्यावर होईल तो होईल, परंतु मुख्यतः कुठे होईल? आपला जो विश्वास आहे. कुठला विश्वास? येशू ख्रिस्ता संबंधी आणि त्याने प्रगट केलेल्या पवित्र शास्त्रातल्या देव बापा संबंधी, त्याने दिलेल्या पवित्र आत्म्या संबंधी, त्याच्या ह्या अमूल्य वचना संबंधी आपण जो विश्वास बाळगतो तो तुटावा, तो भरकटावा, तो बाजूला जावा. आपण आपली श्रद्धा सोडून द्यावी, म्हणून आपल्या विश्वासावर सुद्धा हल्ले होतात. आपण आरडाओरड करतो शारीरिक छळाबद्दल. आपण आरडाओरड करतो आपल्या शरीरावर आघात झाले म्हणून, त्रास दिला गेला म्हणून. पण आपण ही आरडाओरड कधी करतो का की आमच्या विश्वासावर हल्ला होत आहे, आमच्या विश्वासाला तडा दिला जात आहे,
अशी मंडळीत कधी ओरड होते तर किती बरं होईल. केव्हा आपण करू, जेव्हा हे शाणपण आपल्याला वरून देव देतो. आणि म्हणून थोडंसं विवरण करताना वाचताना लक्षात काही गोष्टी घ्या. तुमचं बायबल जर उघडं असेल तर कृपा करून एक छोटीशी नोंद परत घ्या. आता मी हे का करतो, कारण हे तांत्रिक अध्ययन पण असतं. तांत्रिक म्हणजे काही गोष्टी टेक्निकल आहेत छपाईमध्ये सुद्धा. तुम्ही 7 आणि 8 या वचनाकडे जरा निरखून बघा एक क्षण मराठीमध्ये. काय लक्षात आलं तुमच्या तर मला माहीत नाही, परंतु वचन 7 तेथे आढळत नाही. बघितलं का नीट? वाचून तर घेतलं आपण, पाळक साहेबांनी वाचून घेतलं सगळं 8 पर्यंत. 8 वचने वाचली. प्रत्यक्षात किती वाचली आपण? 7. कारण 7वं वचन कॉमा 8 ही संख्या डायरेक्ट आली. असं का झालं मग? हा एक फार मोठा विषय आहे तिथे. हे भाषांतराचे नियम आहेत. पवित्र शास्त्राचा मूळ ग्रीकमधून अनुवाद करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्याला आम्ही एक पॅराफ्रेज म्हणतो, सुधारित काहीतरी अनुवादित आम्ही करतो, किंवा डायनॅमिक इक्विव्हॅलंट समांतर शब्द शोधण्याचा प्रयत्न करतो, किंवा समांतर वाक्य आम्ही जोडतो, किंवा 2 वचने मिळून 1 वचनामध्ये काही वेळेला भाषामध्ये अनुवाद करताना जोडावे लागतात. जे मूळ इंग्रजीमध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला ते वेगळंच सापडेल. ग्रीकमध्ये बघाल तर 7 आहे, 8 पण आहे, पण मराठीत नाही. काय झालं? अनुवादकारांना 2 वचनांमध्ये जोडण्यासाठी दुवा मिळेना, शब्द आढळेना. त्यांनी 2 वचनांचं मग एकत्र 1 वचन बनवलं आणि म्हणून 7 मोकळं सोडलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पवित्र शास्त्राचं वाचन, चिंतन, मनन, अध्ययन करताना याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता असते. आजच्या आपल्या मुख्य मुद्द्यांकडे आपण जाऊ. तो म्हणतो पहिल्या वचनामध्ये की 12 वंशातील पांगलेल्या लोकांस, हे मी तुम्हाला वंश दिले आहेत, हे 12 वंश होते. यहुदा, रुबेन, गाद, आशेर, नफ्ताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साकार, जबुलून, योसेफ, बन्यामीन, एफ्राईम आणि दान. हे 12 वंश होते. इसवी सन 70 नंतर यरुशलेमची धूळदान झाल्यावर यहुदा आणि बन्यामीन हे 2च वंश यरुशलेमच्या परिसरामध्ये, आजच्या इस्रायलामध्ये बहुसंख्येने हजर आहेत. 10 वंश यांना हरवलेलं राष्ट्र असं म्हणतात. यहुदा आणि बन्यामीन यांचीच बहुसंख्य वस्ती आजच्या इस्रायल देशात आहे. आपल्याला ही चिंता असायला पाहिजे, जशी याकोबाला होती, की ह्या 10 वंशांचं, देवाने निवडलेल्या 12 गोत्रांचं झालं तरी काय? आज ते कोठे आहेत? त्यांची काय अवस्था आहे? त्यांची काय स्थिती असेल? ते कोठे असतील? मला माहित नाही तुम्हाला हे शब्द महाराष्ट्रात ऐकायला मिळाले की नाही. शनिवार तेली ऐकलं की नाही माहित नाही. शनिवार तेली, शनिवार तेली म्हणजे शनिवारी हे जे लोक काही कामधाम करीत नव्हते, परंतु तेलाचा व्यवसाय करणारे होते, त्यांना शनिवार तेली म्हणत होते. बहुतेक वेळेला त्यांच्यापैकी व्यावसायिक जे होते ते यहुदी होते, जे महाराष्ट्राच्या या किनारपट्टीवर गोवापर्यंतच्या पसरलेले होते. ते यहुदी होते, हरवलेले. त्यांचं गोत्र त्यांना सापडलं, ते शिफ्ट झाले आणि ते इस्रायलला परत गेले. नुकत्याच झालेल्या नॉर्थ ईस्ट म्हणजे आसाम, मेघालय, मणिपूर या भागामध्ये तेथे 2 गोत्र हरवलेले होते, जे त्यांचे वंशज तेथे आढळले. आणि जो मागे आपसामध्ये जे वाद झाले, यादवी झाली, काय झालं ते, त्यामध्ये हे हरवलेल्या गोत्रांपैकीचे काही लोक पण मारले गेले. त्यापैकी पूर्वीच काही लोक इस्रायलला परत वस्तीला गेले, ज्यांना आपण नागास म्हणतो किंवा मिझो म्हणतो,
मणिपुरी म्हणतो त्यांच्यामधले काही गोत्र सुद्धा हे यहुदी होते. इस्रायल देश आता या गोत्रांचा शोध सुद्धा लावत आहे, कारण त्यांना माहीत आहे हे कोण आहेत, आपले भाऊबंद आहेत. कदाचित आपल्याला माहीत नाही आपल्या आजूबाजूला कोणत्या तरी वंशामध्ये, मूळ वंशामध्ये कोणीतरी या हरवलेल्या गोत्रांपैकी सुद्धा असू शकेल. पण तो शोध घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला सापडेल. आणि भारत देश हा जरा शिस्तबद्ध काही गोष्टी करणारा देश असल्यामुळे इतकं सहजपणे या गोष्टी होत नाहीत. परंतु हे 12 गोत्र होते. ह्या 12 गोत्रांना या प्रकारच्या मौल्यवान दगडांनी ते संबोधले जात होते. आता इंग्रजीत आहे ते, मराठीत मला माहीत नाही, परंतु हे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस आपण 2004च्या दरम्यान श्री प्रेमदास दादा जे देवाकडे विसावा पावले यांच्या सोबतीने आपण एक कार्यक्रम राबवला मंडळांना स्वावलंबी बनवण्याचा. त्यामध्ये या 12 गोत्रांच्या नावांनी आपण 12 गट केले होते जे पाठीराखे बनतील आणि मंडळांना आधार होतील. त्याच्या मागे ही संकल्पना होती की एका गटाला हे नाव, दुसरा 12 हे नाव. या प्रकारे यहुदी राष्ट्राचा म्हणजे मशिहाचा आशीर्वादही असेल, देणाऱ्यांनाही असेल, घेणाऱ्यांनी असेल, आणि त्यांचं स्मरण होईल. कारण देव अब्रामाला म्हणाला होता जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी पण आशीर्वाद देईन. आणि आज नंदुरबारची आपली मंडळी, परिसर हा आशीर्वादित होत आहे. त्यामागे म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद आणि त्याने उपयोगी केले आपल्या मंडळांचे पुढारी. हे श्रेय त्यांचं आहे आणि तुमचं आहे. देवाची स्तुती असो. या प्रकारे ह्या मौल्यवान दगडांनी, मागे रेव्हरंड पठारे अभ्यासामध्ये बोलले, मग हे मौल्यवान दगड याजक आपल्या छातीवर वापरत होता, आठवण म्हणून त्यांना ठेवत होता. तर याकोब हा त्यांना आठवण करतोय की माझ्या प्रिय बंधूंनो, अरे तुम्ही कुठे हरवलात, तुम्ही कुठे पांगलात मला माहीत नाही, पण माझा निरोप मी तुम्हाला देतो की तुम्ही जेथे राहाल, जेथे असाल, जेथे जगाल, जेथे काम कराल, तेव्हा कृपा करून मी जे तुम्हाला लिहितो त्याकडे लक्ष द्या आणि त्याचं अनुकरण करा. म्हणजे तुम्हाला यरुशलेमेमध्ये नसतानाही परिपूर्णता मिळू शकेल. थोडं विवरणाकडे जाऊ थोडक्या वेळामध्ये. आनंद करा, पहिल्या 2 वचनामध्ये तो म्हणतो आनंद करा. 12 वंशातील पांगलेल्या लोकांस देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागते, तेव्हा तुम्ही आनंदच करा. तो म्हणतो तुम्ही स्वस्थ राहा. स्वस्थ म्हणजे आळशी नाही, निश्चिंत राहा, आश्वस्त राहा. कारण तुम्हाला कोण सांगत आहे, मी जो याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा भाऊ आणि जो देव आणि येशू ख्रिस्त याचा दास, म्हणजे आपला अधिकार पूर्णपणे त्याला सोडून दिलेला, सोपून दिलेला असा जो मी, ज्यावर त्यांचा म्हणजे देव आणि येशूचा पूर्ण अधिकार आहे, तो मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही पण माझे बंधूच आहात, तुम्ही पांगलेले आहात, परंतु तुम्ही आश्वस्त रहा. संक्रमणाच्या काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये, संकटांच्या समयांमध्ये, दुःख, कष्ट, त्रास, मृत्यू जे काही आपल्या समोर येतं त्यांना तोंड देताना विश्वासणाऱ्यांनी आनंद करणे म्हणजे आश्वस्त राहायला पाहिजे आहे की काही कारणामुळे गरिबी आम्ही पत्करली किंवा आली, देव आम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे, असं त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे, परिश्रम केले पाहिजे.
ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी अधिक मिळवलं पाहिजे, यासाठी त्यांना अधिक देता यावं. परंतु जे मिळालं आहे त्यामध्ये त्यांनी समाधान आणि आनंद करून त्याचा वाटा इतरांना दिला पाहिजे. ज्यांना गरजेपेक्षा जास्त देव देत आहे त्यांनी त्याच्यातून किती लोकांना काय करता येईल आणि देण्याचा आनंद कसा द्विगुणित करता येईल. अनाथ, पोरके, विधवा किंवा गरजवंत, आजारी, दुःखी, संकटात सापडलेले यांना कशी मदत करता येईल आपापल्या परीने सुद्धा, आणि त्याचा आनंद किती मोठा असेल ही जाणीव ठेवून तुम्हाला असणारी संकटे बघा. ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याचदा आपण असा विचार करतो ज्यांच्याकडे देवाने खूप दिलेला आहे त्यांना काही त्रास नसतो, काही समस्या नसतात. माझे एक मित्र, माझे गुरु मला म्हणाले, ग्लॅडविन लक्षात ठेव, द बिगर इज अ लीडर और बिगर इज द फॅमिली, बिगर आर द प्रॉब्लेम्स. जितका मोठा नेता, जितके मोठे परिवार, जितके प्रसिद्ध परिवार, तितके त्यांची समस्यांची सुद्धा मर्यादा फार मोठी असते. जितकं छोटं परिवार, जितके मध्यमवर्गीय परिवार, त्यांच्या समस्या तेवढ्याच असतात. म्हणून कधी कधी आपण जेव्हा तुलना करतो, अरे बापरे माझी समस्या फार मोठी आहे, त्यांचं बघा काहीच होत नाही. नाही, तसं काहीच नसतं. आपण व्यवहाराने बघा, समस्या सगळ्यांना आहे, पापाचा प्रश्न सगळ्यांना आहे, आजारा प्रश्न सगळ्यांना आहे, सगळ्यांना गरजा आहेत. फक्त प्रमाण मोठं लहान असं असतं. अशा वेळी आनंद करा म्हणजे स्वस्थ राहा, आश्वस्त राहा म्हणजे देव त्या नसणाऱ्यांची पण काळजी घेईल आणि ज्यांच्याकडे आहे त्यांची पण काळजी घेईल. त्यांच्या गरजांप्रमाणे, त्यांच्या मागणीप्रमाणे, गरिबांच्या दृष्टांताप्रमाणे देव त्यांना पुरवठा करेल. आणि मोठ्या लोकांच्या, श्रीमंतांच्या, अगदी प्रस्थापित लोकांच्या गरजा, त्यांचे दृष्टांत, त्यांचे काम, त्यांचे ध्येय गाठण्यासाठी तसा पुरवठा करेल. देव असं म्हणजे कोणालाही माप भरून भरून देत नाही, तो देतो पण त्यांच्या पातळीप्रमाणे. त्याचं प्रमाण आहे. एक म्हणजे तुमची क्षमता, दोन म्हणजे तुमचा विश्वास. असं नाही गरिबांना देव खूप काही देऊ शकत नाही, देऊ शकतो, पण ती तुमच्या विश्वासाचं प्रमाण, माप किती मोठं आहे त्याच्यावर पण ते आहे. आपल्यामध्ये असे अनेक आज आहेत, येथेच नाही सगळीकडे, की एक काळ असा होता, असं वाटलं होतं असं काही ते बनू शकत नाही कधी आपल्या आयुष्यामध्ये, असं होणारच नाही, शक्यच नाही. कालांतराने चक्र जेव्हा फिरलेलं मी बघत आहे तर मला इतका आनंद वाटतो की ते चक्र फिरलं आणि देवाने कल्याणच कल्याण केलं. समस्या आल्या, हो, त्रास झाला, हो, पण त्यांनी आपलं ध्येय गाठून आपल्या जीवनात दाखवून दिलं, दिस इज पॉसिबल. मागे मी एका चांगल्या आपल्या मित्र डॉक्टरांशी चर्चा करताना त्यांना विचारलं की तुम्ही मराठी आदिवासी विभागातून एवढं पांडित्य कसं काय प्राप्त केलं. ते म्हणाले की माझी सोपी एक पद्धत होती की मी जे मला समजलं नाही किंवा वाटलं तर मी समासामध्ये लिहून घेत होतो आणि अभ्यास करीत होतो. एक छोटीशी गोष्ट त्यांनी आपल्या शिक्षणामध्ये पाळली आणि मला देवाला धन्यवाद द्यावासा वाटतो की देवाने त्यांना पुढे नेलं. छोटीशी गोष्ट, पण त्यावेळेला ती छोटीशी गोष्ट होती, त्यांच्या ध्येयासाठी ती अत्यंत मोठी गोष्ट होती. ते त्यांनी पाळल्याने, सातत्याने केल्याने ते त्या पदाला पोहोचले. हे शक्य आहे असं याकोब म्हणतो. तुम्ही पांगलेले आहात, त्रस्त आहात, ध्येय गाठू इच्छित नाही, घाबरू नका, आश्वस्त राहा, देवाला हे शक्य आहे. नाना प्रकारच्या परीक्षा. आता हा शब्द प्रयोग परीक्षा म्हटल्यावर नेहमी पापाबद्दलच वापरला जातो. या परीक्षा याकोब ज्या संबंधी बोलत आहे ही पापाची परीक्षा नाही आहे, ही परीक्षा विश्वासाची आहे. पक्क ठाण्यामध्ये ठेवाय. पापाबद्दल पुढे उल्लेख करतो तो, पण परीक्षा काय म्हटलं तो, नानाविध परीक्षा. आणि वचन 3 मध्ये विश्वासाची पारख. आपल्या विश्वासाच्या नानाविध परीक्षा. तुम्हाला संदर्भ हवा विश्वासाच्या परीक्षेचा तर इब्री करसपत्र अध्याय 11.
विश्वासाची परीक्षा कोणाची कशी कशी झाली, ते कसे कसे त्यातून गेले. काही जण मेले, मारले गेले, काहींचा वध झाला, काहींना पळावं लागलं, डोंगरात लपावं लागलं, कातड्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर चांबड्याची वस्त्र कुठून तरी घालावी लागली. इतकी वाईट दशा त्यांची होती. पण त्यांना त्यांचा देश मिळाला नाही असं लिहिलं आहे. विश्वासाच्या नाना परीक्षा. याकोब सांगत आहे, तुम्ही छळ सहन करता चांगलं आहे, दुःख सहन करतात चांगलं आहे, पण कुठे लक्ष द्या? तुमच्या विश्वासाकडे. आरोग्य मिळालं म्हणून विश्वास सोडू नका. भरभराट मिळाली म्हणून विश्वास सोडू नका. पैसाडका मिळाला म्हणून विश्वास सोडू नका. नोकरी मिळाली म्हणून विश्वास सोडू नका. लग्न झालं म्हणून विश्वास सोडू नका. यापैकी काही नाही मिळालं तरी शेवटी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हाच स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार आहे. तुम्हाला या वस्तू, ही संपन्नता नेणार नाही. म्हणून तुम्ही या नाना परीक्षा, मी विवरण देत नाही, पौलाच्या जर तुम्ही घेतल्या 2 कोरिंथ अध्याय 11 किमान 35 परीक्षा त्याच्या झाल्या. नाना प्रकारच्या परीक्षा लिहिल्या आहेत त्याने. अखंड जीवन परीक्षांनी त्रस्त. ही परीक्षा कशाबद्दल आहे? आपल्या विश्वासाबद्दल. आणि ह्याची पारख होणं गरजेचं आहे. ही कसोटी आहे जशी सोन्याची. पेत्र पुढे बोलतो, सोन्याला अग्नीमध्ये चाचपलं जातं आणि जितकं शुद्ध होईल तितकं त्याला शुद्ध केलं जातं. आणि जितकं ते सोनं शुद्ध असेल तितकी त्याची काय किंमत वाढते, मोठी असते. असं म्हणतात, मला माहीत नाही, पण 24 कॅरेट सोनं सर्वात जास्त महाग आहे आणि सर्वात शुद्ध ते मोजलं जातं. तुम्ही 18 असाल, 10 असाल, 12 असाल, जे असाल ते. याकोब म्हणतो ह्याला कसोटीतून जाऊ द्या. म्हणजे जी त्याच्यामध्ये असणारी घाण आहे, कचरा आहे, भेसळ आहे, ती या कसोटीच्या द्वारे तो जो सोनार आहे, घडवणारा, तो ती दूर करेल आणि तुम्हाला अतिशय तावून सलाखून शुद्ध केलेलं अतिशुद्ध असं सोन्या समान, त्याहीपेक्षा मौल्यवान तुम्हाला बनवेल. याचा अर्थ असा की 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आज मी त्याच प्रकारे त्या प्रमाणात विश्वासात वाढलो का? मला माझ्या झालेल्या कसोट्यांनी, झालेल्या परीक्षांनी, झालेल्या त्रासाने मला अजून घाण करून टाकलं, माझ्यामध्ये अधिक बेसळ करून टाकली, नको ते माझं जीवन बनून गेलं. तर त्याचं कारण काय? आम्ही या परीक्षा नकारार्थी स्वरूपात घेतल्या की देव मला फटका मारत आहे, देव मला शासन करत आहे, अरे देवा तू हे का करत आहे असं आम्ही ओरडलो. पण तो आपला मूळ अर्थ आपण विसरलो. माझी कसोटी माझ्या पूर्णतेसाठी, शुद्धतेसाठी, अतिशय मौल्यवान बनण्यासाठी होत आहे. मंडळी, तुमचं जीवन, आपलं जीवन मौल्यवान आहे आणि त्यात आपला विश्वास हा अत्यंत मौल्यवान आहे. म्हणून याला आपल्याला धीराची गरज लागते. म्हणून हे होत असताना उणेपण आपल्याला जाणवतं आणि उणेपण आलं तर आपण भिवतो. अरे मला हे जमणार नाही, माझ्याने होणार नाही, माझ्यामध्ये शक्ती नाही, पाठिंबा नाही, बळ नाही, अनेक प्रकारच्या उणीवांची जाणीव आपल्याला होते. परंतु ह्या उणीवा भरून काढायला आपला देव आपल्याला मदत करतो. आर्थिक असो, आरोग्यविषयक असो, शैक्षणिक असो, व्यावसायिक असो, आहेत उणीवा, आहेत, असतात, निर्माण होतात. परंतु आपला देव काय करतो? आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या उणीवा बघतो आणि आपण जेव्हा त्याच्या हाती आपल्याला सोपवितो तो म्हणतो मी ही उणीव दूर करायला समर्थ आहे, तुझं नुकसान मी भरून द्यायला समर्थ आहे, तुला सुदृढ करायला मी समर्थ आहे.
तू जे गमावलं व्यवहारामध्ये ते विश्वासाने मी तुला द्यायला समर्थ आहे, असं देव म्हणतो. आणि विशेषतः ही जी कसोटी आहे, आनंद कशाला करायचा त्या कसोटीमध्ये, तर विशेषतः ही कसोटी आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला अत्यंत प्रिय वाटतं त्याबद्दल असतं. जे आपल्याला अत्यंत प्रिय. मी मागे एक उदाहरण सांगितलं होतं की रस्त्यावर माझा स्वार्थ सांगण्याचा छंद असे, उरलेल्या वेळामध्ये मी सुट्टीच्या दिवशी हॉटेलमध्ये चहाच्या टपरीकडे जाऊन बसत असे. लोक चहा प्यायला येत आणि ओळख करून घेत असे. त्यावेळेला मी एका रस्त्यापलीकडे एका म्हाताऱ्या आईला बघितलं. डोक्यावर तिचं मोठं पोटलं होतं आणि ती क्रॉस करायला प्रयत्न करत होती. एवढी ट्रॅफिक नव्हती, पण मी गेलो, म्हटलं आई मदत करू का? हा म्हणे. म्हटलं चल. तिला क्रॉस केलं, चहाच्या टपरीकडे आणलं, चहा दिला तिला. तर म्हटलं कुठे गेली होती? तर म्हणे 4 धाम करायला गेली होती. 4 धाम करायला गेली होती या वयामध्ये? हो ना रे बाबा म्हणे. आणि म्हटलं काय करायला गेली होती? तर म्हणे दुधी वाहायला गेली होती म्हणे, म्हणजे देवाला दुधी द्यायला गेली होती म्हणे. म्हटलं देवाला दुधी? हा ना रे भाऊ म्हणे. अरे म्हटलं असं कसं काय आई? अरे तुला काय समजतं म्हणे. अरे म्हटलं सांग ना मला. तर म्हणे बेटा, माझ्या आयुष्यातली सर्वात प्रिय वस्तू ही दुधी भोपळा आहे म्हणे. आणि माझा देव मला म्हणतो तुला जे आवडतं प्रिय ते मला तू आणशील तर मी तुझ्या नवसाला पावेल. म्हणून मी 4 धाम यात्रा करायला उत्तर प्रदेशाकडे पलीकडे ती दुधी घेऊन गेली आणि देवाला वाहून आली म्हणे. त्या आजीने मला शिकवलं की ख्रिस्तीपण काय, वाहून देणं म्हणजे काय, देवाला शरण जाणे म्हणजे काय, आपल्याला जे आवडतं ते त्याला देणं म्हणजे काय. त्या बाईने मला शिकवलं. हे सेमिनारीत नाही शिकलो मी, रस्त्यावर मला शिकवलं त्या आजीबाईने. आपण सावध असलं पाहिजे. आपल्या संभाषणात, आपल्या ऐकण्यात खूप जार्गन म्हणतो आम्ही, खूप मोठे खोके भरून शब्द पडलेले आहेत आणि आपण ते भरमसाठ वापरतो. पण कधी त्याचा अर्थ कळला की मी देवाला समर्पण केलं, मी देवाला शब्द दिला, मी देवाला वाहिलं, म्हणजे काय झालं? अब्रामाकडे बघा, असं मी सांगतो की त्याचा एकुलता एक पुत्र ज्याच्यावर सर्व हे 12 गोत्र अवलंबून होते. अब्राम म्हणाला, देवा माझी सर्वात प्रिय इसाकासारखी व्यक्ती जर तुला पाहिजे आहे तर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू मला हा परत देशील न देशील, मी समर्पण करतो. याकोब हे आपल्याला व्यवहारात शिकवतो की तो म्हणतो 12 गोत्रांना तुम्ही सावध राहा. तुम्ही देवाला वाहिलेले आणि देवाने निवडलेले लोक आहात. तुम्ही आपलं समर्पण वाया होऊ देऊ नका. देव तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे. दुसऱ्या याच्यामध्ये धीर धरा, एन्ड्युरन्स. एन्ड्युरन्स म्हणजे ताण देण्याची एक यंत्रणा असते. ती ठराविक, समजा उदाहरण रबर जो आपण बांधतो, इलास्टिक रबर, एका ठराविक ताणानंतर रबर तुटतो. एक प्रत्येकाला ताणामध्ये तपासणी केली जाते. त्याला एन्ड्युरन्स टेस्ट म्हणतो आपण, की किती सहन करू शकेल. धीर धरणे म्हणजे आपली क्षमता आपण वाढवली पाहिजे. आजार आहे, सहन करायला पाहिजे, उपचारही करायला पाहिजे. दुःख आहे, सहनही करायला पाहिजे आणि त्याचा परिहार म्हणजे दुःख कमी कसं होईल याचाही प्रयत्न केला पाहिजे. गरिबी आहे, मला कसं मिळेल, श्रम कसे करता येईल आणि माझं कुटुंब कसं चालवता येईल, याच्याद्वारे आपल्याला आपल्या सहनशीलतेची परीक्षा करावी लागते. हे आवश्यक आहे समजणं. याकोब म्हणतो तुम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे तर तुम्हाला आनंद करण्याबरोबर आता काय करायचं आहे? धीर धरायचा आहे. त्याचा अर्थ असा इंग्रजीमध्ये जेम्स टॉकिंग अबाउट एन्ड्युरन्स टेस्ट.
how long, how far you can be stretched, and how can you endure the stretched tension of the particular rubber or whatever it is. एका ठराविक टेस्ट करण्यामध्ये, एन्ड्युरन्स टेस्ट करण्यामध्ये विश्वासाची परीक्षा म्हणजे एन्ड्युरन्स टेस्ट. तुम्ही विश्वास ठेवला आहे, देव आहे, आणि समोरच्याने आवाहन केलं, देव आहे तर तुम्हाला वाचवतो का पहा, आणि थोबाडीत मारतात आणि निघून जातात, आणि देव काही येत नाही, आपला गाल सुजलेला राहतो. आपण काय करतो? आपण येशूचं वचन आठवतो, जर कोणी तुझ्या उजव्या गालात मारलं तर डावा गाल सुद्धा पुढे कर. पण उजव्या गालात मारणारा हा डावखुरा असला पाहिजे तरच मारता येतं बरं का, हे पण लक्षात ठेवा, है ना. उजव्या हाताने उजव्या गालावर मारता येत नाही, किंवा मागून मारावं लागेल मग होईल. पण येशू ख्रिस्ताचं म्हणणं काय? सहन करा. कदाचित पुढे तुम्हाला दंडुक्याने मारतील, मग तुम्ही काय कराल? तुम्हाला तलवारीने मारतील, काय कराल? बंदुकीने मारतील, काय कराल? ढकलून देतील, काय कराल? चिरडून टाकतील, काय कराल? विल यू बी एबल टू सर्वाइव्ह दॅट एन्ड्युरन्स टेस्ट? म्हणून याकोबाने हे पत्र लिहिलं. कशाला? तुम्हाला अखंड परिपूर्णता मिळावी म्हणून, ए कम्प्लीट फुलफिलमेंट तुम्हाला मिळेल, अखंड न तुटणारी. दुसरी गोष्ट, ही अखंड परिपूर्णता त्याने आपल्या पत्रात सांगितली 1 आणि 4 मध्ये. ही अखंड परिपूर्णता धीरासंबंधाने आहे. नंतर अखंड परिपूर्णता ज्ञानासंबंधाने आहे, अध्याय 1 वचन 5. नंतर ही अखंड परिपूर्णता वचन 17 मध्ये देणग्यांबद्दल आहे, जो देव देतो. 25व्या वचनामध्ये परिपूर्ण स्वातंत्र्याबद्दल ही परिपूर्णता आहे. आणि परिपूर्ण कृतीसंपन्न विश्वास 2:22 मध्ये. आणि 3रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये स्वनियंत्रणाची परिपूर्णता. बऱ्याचदा धीर आहे, बऱ्याचदा ज्ञान आहे, देणग्या आहेत, स्वातंत्र्य आहे, कृतीसंपन्न विश्वास पण आहे, स्वनियंत्रण नाही. म्हणजे स्वैर आहे, आपल्या स्वतःवर नियंत्रण नाही. विशेषतः पंच ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, त्याद्वारे आपल्याला ज्ञानाची जाणीव होते. स्पर्श, दृष्टी, गंध, चव, ऐकणे याद्वारे, आणि या पंच ज्ञानेंद्रियांवर आपल्याला स्वनियंत्रण म्हणजे इंद्रिय दमन हवं असतं. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, लोक सर्व पवित्र आत्म्याच्या दानांबद्दल बोलताना फक्त अन्य भाषा आणि चमत्कार याच्याशिवाय काहीच बोलत नाही. तुम्ही बायबलमध्ये जा आणि बघा की इंद्रिय दमन हे सुद्धा पवित्र आत्म्याचं दान आहे, आणि लोक त्याचा वापर करत नाही. अन्य भाषा चालते, चमत्कार चालतं, इंद्रिय दमन चालत नाही. का बरं? कारण पवित्र आत्मा म्हणाल, बेटा तू खूप खालून घेतलं बरं का, आता जरा नियंत्रण ठेव. खूप खर्च केला बरं का, नियंत्रण ठेव, है ना. खूप उधारी केली बरं का, जरा नियंत्रण ठेव. जास्तीचं कमव तर होईल. आणि मग आपण काय म्हणतो, आहे ना आपला देव, आहे ना देव पुरवठा करील, असेल माझा हरी देईल पाटल्यावरी. अशी आपली श्रद्धा आहे, अंधविश्वास आहे. असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. असं कधी झालेलं नाही. आपण जबाबदार ख्रिस्ती आहोत. व्यवहारामध्ये आपल्याला स्वनियंत्रणाची आवश्यकता आहे. माझ्याकडून काही असं बोललं जाऊ नये, माझ्या हातून अशी कृती घडू नये, मला लोभ सुटू नये, मी स्वैर वागू नये, मान मर्यादा शिष्टाचार याच्या मी स्वाधीन राहायला पाहिजे. स्वनियंत्रण हे शिकावं लागतं. आणि इंद्रिय दमन करण्यासाठी पवित्र आत्मा लागतो. म्हणून याकोब त्यांना म्हणतो, तुम्ही सावध राहा, मी तुम्हाला याबद्दल सांगितलं आहे. शेवटली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता धीर झाला, तुमची सहनशीलता झाली, स्वनियंत्रण झालं, आता तुम्हाला हवं शहाणपण. हा जो शब्द आहे सोफिया, हा नॉसिस GNOSIS हा नाही, हा सोफिया आहे, SOPHIA, सोफिया. हे अलौकिक, हे वेगळ्या प्रकारचं ज्ञान, हे फिलॉसॉफिकल पण नाही,
हे देवापासून उतरणारं ज्ञान. जेव्हा तुमची बुद्धिमत्ता, जेव्हा तुमचं शिक्षण, जेव्हा तुमचा अनुभव, जेव्हा तुमचा समाज आणि त्याची संकल्पना कमी पडू लागते, त्यावेळेला याकोब म्हणतो, माझ्या बंधूंनो, तुम्हाला अजून एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे तुम्ही वरून येणारं शहाणपण मागा. कारण त्याद्वारे तुम्ही काय कराल? विज्ञाना आधारित विचार, द सायंटिफिक टेम्परामेंट अँड लर्निंग थिंकिंग तुम्ही विकसित कराल. जे लोक या प्रकारे वैज्ञानिक विचारधारा जोपासतात, पुढे जातात, सायंटिफिक टेम्पर, सायंटिफिक एज्युकेशनमध्ये पुढे जातात, तंत्रज्ञान काही अवगत करतात, त्याचं कारण काय आहे? की त्यांच्यावर देवाने सोफिया रूपी ज्ञान दिलेलं आहे. म्हणून माणसं सगळे सारखीच आहेत, परंतु कला आणि कौशल्य, तंत्रज्ञान याकडे बघितलं तर ताबडतोब फरक कळतो. हे कशावर आहे? द बेसिस ऑफ सायंटिफिक थिंकिंग और रॅशनल इज द सोफिया फ्रॉम गॉड. विचार करून शास्त्रोक्त ज्ञान. काही वेळेला तुम्हाला अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल की हे कसं आहे, हे कसं बनतं. कौशल्य त्याच्यामध्ये पारंगत होणे. आपल्याला गरज आहे व्यवहारामध्ये पारंगत होण्याची, देण्या घेण्यामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये, येण्या जाण्यामध्ये, मान मराताबामध्ये आपल्याला कौशल्य हवं. आपण जेव्हा बाहेर कोणाला नमस्कार करतो तर आम्हाला जे शिकवलं बालपणापासून ते नमस्कार आम्ही असा करतो. आपण म्हणतो नमस्कार, सलाम, सलाम असं करतात, पण आपलं दुरूनच आहे, वेवच आहे आपली, है ना, हवाईच असतं आपलं सगळं. नाही, तसं नाही ना. काही शिष्टाचार आहेत, त्याच्यामध्ये विकास का होत नाही? त्याचं कारण हे, एक म्हणजे ते शिकत नाहीत, दोन म्हणजे कुटुंबात सांगितलं जात नाही, तीन म्हणजे मंडळीने सामूहिक प्रयत्न करावा लागेल की हे म्हणजे असं, की हालेलुया केव्हा म्हणायचं, प्रेज द लॉर्ड म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड परिपूर्ण शब्द आहे का? का प्रेज बी टू लॉर्ड, टू द लॉर्ड काय म्हणतात? आपल्याला कोणी सांगत नाही. आपण काही झालं का प्रेज द लॉर्ड. अरे बाबा काय पण ते प्रेज द लॉर्ड म्हणजे कशासाठी? प्रेज द लॉर्ड म्हणजे काय? आम्ही त्याचं उत्तर एवढंच देतो, आमेन. आम्हाला काय माहिती तुम्ही काय सांगत आहात? आम्ही म्हणतो जे सांगितलं ते सांगितलं. शिष्टाचार आहेत, काही आपल्या मान सन्मानाच्या गोष्टी आहेत, शब्दप्रयोग आहेत. याकोब म्हणतो, मी तुम्हाला सलाम म्हटलं, सुरुवातीचा शब्द तुम्ही लक्षात द्या. शिष्टाचारामध्ये हे मोडतं. म्हणून हे उणेपण जे आहे ते दूर करायचं असेल तर तुम्हाला शहाणपणाची गरज आहे. उन्हा आला शब्द आहे म्हणजे असमर्थ ठरता, जमत नाही. ठीक आहे, देव तुम्हाला देईल असं तो म्हणतो. देवाजवळ मागावे म्हणजे काकुळतीने मागावे, नम्रतेने, आग्रहाने मागावे. असं नाही देऊन दे रे देवा, असं नाही, काकुळतीने मागावं लागेल. दुःख असेल त्या संबंधातही, सुखात असाल त्या संबंधात. की दुःख असेल तर हे प्रभू, ह्या दुःखाचा परिहार कसा होईल, आणि हे प्रभू हे सुख द्विगणित कसं होईल की जेणेकरून मी ह्याचा उपयोग करू शकू. दोन्ही प्रकारच्या प्रार्थना आहेत, त्याच्यामध्ये काकुळत आहे. आपले लेकरं बाळं आहेत, त्यांच्यासाठी किती काकुळतीने प्रार्थना करायची आहे. बेरोजगार आहेत, दुःखी आहेत, कितीतरी असे लोक आहेत ज्यांच्यासाठी मंडळीने काकुळतीने प्रार्थना करायची आहे. परंतु याकोब प्रोत्साहन देतो, तुम्ही जेथे असाल माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही देवाजवळ स्वतःसाठी मागा, इतरांसाठी मागा. का बरं? कारण तो कोणाला दोष न लावता देतो. नॉट फाइंडिंग फॉल्ट असा इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग आहे. म्हणजे समजा माझ्यात काही उणेपण आहे तर सहसा आपण काय म्हणतो, अरे ग्लॅडविन पाळकरांना जमत नाही, बुद्धीच नाही त्यांना, असं आपण बोलतो. आणि असू शकतं ते, असं काही नाही. सर्व विज्ञानी मीच असू शकतो असं काही नाही. परंतु देव कसा बघतो, तो मला म्हणतो, ग्लॅडविन मला समजतं तुझं उणेपण, पण मी तुला दोष लावत नाही. तू तसाच निर्मित आहे, माझा आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुला दोष लावत नाही. पण मी ते उणेपण दूर करण्यासाठी तुला मदत करू शकतो. म्हणून तू काय कर, मग
तू लोकांकडे कमी बघ, माझ्याकडे जास्त बघ, असं देवाचं म्हणणं आहे. आणि याकोब ते सांगतो, तुम्ही यहुदी, तुम्हाला लोक कंटाळतील, तुम्हाला त्रास देतील, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या शब्दाने हीन वागणूक मिळेल, तुम्हाला मारून टाकलं जाईल, तुम्ही नकोसे वाटाले जगाला. आणि म्हणजे हे कुठून येऊन गेले, आम्हाला त्रास देणार आहे. पण देव म्हणतो 12 वंशांना, बट आय डू नॉट फाइंड फॉल्ट इन यू बिकॉज यू आर माय पीपल. तुम्ही माझे लोक आहात म्हणून तो उदारपणे देतो, हात न राखता देतो. संशय, विश्वास आणि आघात ह्यामध्ये जगत असताना बळकट राहा, धरून राहा, पुढे जा. कारण समुद्रामध्ये लाटा येतात, वाऱ्याने उचंबळल्या जातात, त्याला द्विबुद्धीचा असं म्हणतात, त्याला काही मिळणार नाही. हा मानसशास्त्राचा शब्दप्रयोग आहे. कधी डॉक्टर बेनहर यांना जमलं तर त्यांनी कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटीज कशा असतात, त्यांना ते कसे जगतात आणि दुहेरी अस्तित्व कसं असतं, एक फार क्लिष्ट विषय आहे अंतर्मनाचा. याबद्दल हा डिप्सुखोस हा शब्दप्रयोग याकोब करतो आहे. काही द्विधा किंवा 2 व्यक्तिमत्व एकाच वेळेला जगतात असे लोक आहेत. काही वेळेला तो आजार पण आहे, ते मेंटल डिसऑर्डर पण असू शकते किंवा जडलेला आजार असू शकतो. म्हणून याला सुद्धा आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. तुमच्यामध्ये असू शकताचं तो म्हणतो, म्हणून सांभाळा. आणि यहुदी म्हणत होते की वेळ आली तर देवाकडचाही फायदा पाहिजे आणि जगातलाही फायदा पाहिजे, अशांना ते द्विबुद्धीचे म्हणत होते. म्हणून आपल्या सर्व कार्यात अशी माणसं चंचल असतात, म्हणून त्यांना मदतीची गरज आहे असं याकोब लोकांना सांगतो. तुम्ही देवाकडे या, प्रभूपासून मिळेल, आणि तुम्ही जर ऐकलं नाही तर तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. एक घटना आहे की ख्रिस्तामागे चालत असताना आपली कसोटी होते, म्हणून आपण काय करा, परीक्षा येतात परंतु त्या विश्वासासंबंधी आहेत हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपला विश्वास कमी पडतो, आपण घाबरतो, हे नैसर्गिक आहे. तिसरी गोष्ट, आपली मनस्थिती बिघडते, आपण प्रार्थना टाळू लागतो. चौथी गोष्ट, यामुळे देव आपल्या प्रार्थना सफल करीत नाही. आणि 5वी गोष्ट, आपण संशय सोडून देऊन देवावरील विश्वास सतत दृढ करीत जा, देवाकडे सतत मागा, कारण देव उदारस्ते देणारा, भरपाई करणारा देव आहे, यासाठी की तुम्हाला परिपूर्णता लाभावी. एक उदाहरण आहे, BBC आणि CNN वर मी वाचलं की एक मालवाहू जहाजामध्ये 14 जण प्रवास करीत असताना ते जपानहून निघालं आणि ते जाणार होतं दुसऱ्या ठिकाणी, परंतु त्यांचं जहाज वाऱ्यामुळे भरकटलं आणि 438 दिवस हे जहाज भरकटत राहिलं. आणि शेवटी पूर्वेचा किनारा अमेरिकेचा जो आहे, कॅलिफोर्नियाचा प्रदेश, त्या प्रदेशामध्ये हे जहाज शोधलं गेलं आणि त्यावर 2 जण त्यांना जिवंत आढळले. आणि याचा कॅप्टन ओगोरी जुकुजी हा होता. आणि तो असं म्हणाला, जेव्हा त्याला शोधलं तेव्हा त्याचं मोठं जहाज होतं, त्याच्यामध्ये सोयाबीन भरलेला होता, पाण्याचा साठा होता, त्यामुळे त्यांनी सोयाबीन खाऊन आणि पाणी पिऊन 438 दिवस काही आधार नसता समुद्रावर काढले. आणि तो असा म्हणतो हा की इफ यू थिंक यू आर गोइंग टू डाय, यू विल डाय. जर तुम्ही विचार करता तुम्ही मरणार आहात, मरणारच आहात, काही आशा नाही. तो म्हणतो माझ्याकडे बघा, 438 दिवस मी या महासागरामध्ये एका साथीदाराबरोबर जगलो, तोंड दिलं, परिस्थितीवर मात केली, सहन केलं, 10 जण मेले, पण मी जगलो, तरलो. का? माझा विश्वास होता की मी जगेन. ही जी शक्ती आहे देवापासून मिळणारी, ही आपल्यात असू द्या. तुम्ही जगू शकता आणि परिपूर्ण होऊ शकता. जीवन असेल परिपूर्णता लाभेल, जीवन नसेल परिपूर्णता लाभणार नाही. म्हणून 2 गोष्टींचा विचार मी आपल्यापुढे मांडतो. एक, जीवनाला कंटाळून कोणीही कृपा करून हे जग सोडून देण्याचा, आत्महत्या करण्याचा, देवाला सोडून देण्याचा, घरदार सोडून देण्याचा विचार मनातून काढा.
कारण जीवन आहे तर तुम्ही पुढे जाऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही आपला छोटासा विश्वास आहे त्याला बळकट धरा आणि परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ताच्या मागे चाला. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो आणि पाळक साहेबांचे मनपूर्वक आभार. या सुंदरशा पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या विश्वासाला मजबूत करून आमच्या जीवनाला जी अखंड परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची आहे ती परिपूर्णता कशा रीतीने प्राप्त होईल. आणि याकोब ज्या मंडळीसाठी आणि 12 वंश जे पांगलेले होते त्यांच्यासोबत बोलत असताना आज सकाळी या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाशीही बोललेला आहे. आपल्या मनाची देबाप तयारी करो आणि सहाय्य करो. या आपण डोळे मिटू आणि प्रार्थना करूया. आजच्या या उपदेशाचे जे PDF फाईल आहेत ते आपल्याला एस चर्च नंदुरबार यावरती बघायला मिळतील. हे दयाळू बापा, आम्ही आभार मानतो कारण की जीवनामध्ये अखंड परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी आम्ही विश्वासाने धीर धरून तुझी वाट पाहावी व जीवनामध्ये विश्वासाच्या परीक्षेमध्ये उतरून आम्ही तो मुकुट प्राप्त करून घ्यावा. आम्ही आभार मानतो या पवित्र वचनासाठी आणि या गौरवी सेवेसाठी. बाळासाहेबांना तू सहाय्य कर प्रभू. तुझी कृपा आणि अनुग्रह त्यांच्यावर असू दे. सोबतच आज जे पवित्र वचन आम्ही ऐकलेलं आहे ते केवळ ऐकून आरशामध्ये आपलं शारीरिक मुख बघून निघून जाण्यासारखं नव्हे, तर आम्ही आमच्या जीवनाला त्या गोष्टीचं लागूकरण करावं यासाठी तुझी कृपा दे. या सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम आहेत ते सप्ताहभराचे सर्व कार्यक्रम दयाळू परमेश्वरा आशीर्वादित कर. प्रत्येक कार्यामध्ये तो आमचा सहाय्य करता हो प्रभू. या सप्ताहामध्ये आम्हाला पर्जन्यवृष्टी दे, आम्हाला चांगला पाऊस दे, अशी अनुग्रहाची कृपा आम्हावर कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि गीत गाऊ, एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास देऊन सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या आमच्या स्थानिक नंदुरबार मंडळीबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि एस चर्चच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.